लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर शहरामध्ये स्थित आहे। हा किल्ला 12व्या शतकात बहामनी पूर्व काळामध्ये बांधला गेला होता। उदगीरचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे। किल्ल्यात उदागीर बाबांची समाधी आहे। त्यावरूनच गावाला उदगीर हे नाव पडले असे म्हटले जाते। बालाघाटच्या डोंगररांगाच्या कुशीमध्ये उदगीर हे गाव वसलेले आहे। या टाईपमध्ये जसं पूर्वी काम करायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तेच पद्धत आता या ठिकाणी वापरत आहेत। आणि हे जे पाठीमागे बघत आहेत हे किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम चालू आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण उदगीर येथील भुईकोट किल्ल्याला भेट देणार आहोत आणि या ठिकाणच्या ज्या काही रहस्य आहेत, जे काही माहिती जितकी प्रमाणात होईल तितकी व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला आपण जो चौबाऱ्याचा भाग बघितला तिथून किल्ल्याची एंट्री होते आणि मध्यभागी आल्याच्या नंतर आता सध्या येथे वस्ती झालेली आहे। हा डोंगराळ भाग आहे, आपण या ठिकाणी दिसत आहे आणि याच्या नंतर किल्ल्याला ह्या मुख्य पुलापासून सुरुवात होते। हा मुख्य दरवाजा आहे आणि या मुख्य दरवाजातून आत गेल्याच्या नंतर आपल्याला किल्ल्याची संपूर्ण पाहणी करता येते। एकमेव असा दरवाजा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 40 फूट किल्ल्याच्या अवतीभोवती दोन्ही साइडने दरी आहेत। पाठीमागून नैसर्गिकरित्या आपल्याला दरी बघायला मिळते, पण ही जी दरी आहे ही तयार केलेली दरी आहे, मानव निर्मित दरी आहे। त्यामुळे हा किल्ल्याचा जो एक इंटरेस्टिंग पॉइंट सांगणार आहे व्हिडिओमध्ये तो शेवटी असणार आहे आणि तो काय असणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघत राहा। उदगीरचा हा किल्ला छोट्याशा टेकडीवर वसला आहे। या किल्ल्याच्या संरक्षणासाठी खंदक असून ते 40 फूट खोल व 20 फूट रुंदीचे आहे। खंदकाच्या आत जाण्यासाठी 90 फूट लांबीचा व 20 फूट रुंदीचा पूल आहे। खंदकात पाणी राहण्यासाठी उदगीरच्या पश्चिमेकडील तलावातून पाणी सोडण्याची व्यवस्था होती। या किल्ल्यात खंदकाबाहेरच बुरुज, तोफा, दारूखाना, गुप्त मार्ग, राजवाडा, दिवाणे आम, दिवाणे खास या 2 महत्त्वाच्या वास्तू आहेत। तसेच किल्ल्यामध्ये महाल, जनानखाना, किल्लेदाराची कचेरी व तिजोरी आहे। मित्रांनो, मदत आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला हे लोखंडी गेट बघायला मिळते आणि सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत किल्ला हा सर्वांसाठी मोफत असतो। दुसरी गोष्ट म्हणजे सायंकाळी 5 नंतर हा मेन जो दरवाजा आहे हा बंद केला जातो। उदगीरच्या किल्ल्याचा इतिहास तसा जुना आहे। उदगीर शहरावर 800 वर्ष मुघलांचे राज्य होते। थोडंसं मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हा जो दुसरा दरवाजा दिसतो आणि या दुसऱ्या दरवाजातून एक खिडकी बघायला मिळते। ही जी पाठीमागची खिडकी आहे या खिडकीच्या माध्यमातून पहिले पहारीकडे पलीकडच्या साईडला असायचे आणि ही जी छोटीशी देऊळ दिसत आहे या ठिकाणी इथून पत्रव्यवहार व्हायचा आणि याच्या बाजूला हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा येतो। मराठ्यांनी अहमदनगर काबीज केल्यामुळे निजाम मराठ्यावर चालून आला। त्यामुळे 11 जानेवारी 1760 ला निजाम विरुद्ध मराठी ही लढाई झाली आणि त्यात मराठ्यांनी निजाम सलाबत जंगाचा पराभव केला। मराठ्यांचे सेनापती सदाशिव भाऊ पेशवे या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढणाऱ्या इब्राहिम खानच्या गार्दीच्या तोफांनी निजामांचे सैन्य भाजून काढले होते। सर्वच्या सर्व जे रस्ते आहेत हे सर्व रस्ते एका मार्गाने सरळ रेषेमध्ये नाही, थोडेसे वाकडे तिकडे केलेले आहेत। ही पूर्वीच्या बांधकामाची पद्धत होती आणि याचं कारण काय आहे तर ते म्हणजे ज्या लोकांनी आक्रमण किल्ल्यावर केले त्यांच्या लोकांपासून सैन्यापासून वाचण्यासाठी त्यांच्यावर विविध प्रकारे आक्रमण करता यावं, त्यांना आपले सैन्य दिसू नये अशी याची बांधण्याची मुख्य एक हेतू असावा। त्या युद्धामध्ये निजाम शरण आला। निजामांनी मराठ्यांशी 3 फेब्रुवारी 1760 ला तह केला। त्याने 60 लक्ष उत्पन्नाचा जहागीराचा मुलूख अशीरगड, दौलताबाद, विजापूर, बऱ्हाणपूर मराठ्यांनी दिला। 10 जानेवारी 1760 ला दिल्लीजवळील बुराडी घाटावरील शुक्रतालच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे नजीब खान रोल्याशी लढताना ठार झाले। नजीब खान व अब्दालीने दिल्ली ताब्यात घेतली।
मेन गेटच्या मध्ये आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बघू शकतो ही जी तोफ ठेवलेली आहे ही तोफ दिसते आपल्याला या ठिकाणी, आणि ही खूप सर्वात जुनी जवळपास 13व्या शतकातली तोफ असावी किंवा 1600-1700 शतकातली तोफ असावी. कारण एकमेव युद्ध जे झालेलं होतं किल्ल्यामध्ये ते म्हणजे पेशवे आणि निजाम यांचं युद्ध झालं होतं. हे वर्तमान सदाशिवराव भाऊस कळताच निजामाचा पराभव केल्यानंतर परतूर येथे प्रचंड तयारीनिशी 1 लाख मराठ्यांची सेना सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वात अहमदशहा अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी 14 मार्च 1760 मराठा फौज दिल्लीकडे निघाली. कारण मोगल बादशाही महादजी शिंदेच्या नेतृत्वात मोगल बादशाही मराठ्यांनी नामधारी केली होती. दिल्लीवर मराठ्यांचे पूर्ण वर्चस्व मराठ्यांचे होते. 1752च्या दिल्ली करारानुसार मोगल बादशाही रक्षणाची जबाबदारी मराठ्याकडे होती. पुढे 14 जानेवारी 1761ला पानिपतावर मराठ्यांची अब्दालीची लढाई होऊन मराठ्यांचा पराभव झाला. हा जो महल दिसत आहे या ठिकाणी विविध प्रकारचे रंगरंगोटीचे कामे, नावे आणि बालिशपणा जे असतो, दुष्कृत्य जे असते, या ठिकाणी लोकांनी नावं वगैरे लिहून ठेवले होते. परंतु हे सर्व काम चांगल्या पद्धतीने आणि चांगलं दिसावं यासाठी पूर्ण दखल अंदाजी घेत शासनाने सर्व जो आपला किल्ला आहे हा किल्ला चांगला करून या ठिकाणी पुन्हा त्याला डागडुजी करून हे चांगलं केलेलं आहे. या ठिकाणी कोणतंही तुम्हाला आता नाव वगैरे दिसणार नाही, काही नाही. सर्वच्या सर्व नावं मिटवून त्याला डागडुजी करून हा सर्व किल्ला पुन्हा या ठिकाणी प्रेक्षक जे लोक असतात, जे लोक बाहेरून येणारे असतात त्यांच्यासाठी चांगला केलेला आहे. किल्ल्याच्या वरच्या टोक्याकडे चाललो आहोत, जिथून संपूर्ण किल्ला आपल्याला एका शॉट मध्ये घेता येईल, आणि त्यासाठी हा जो रस्ता आहे या रस्त्यामार्फत आपण किल्ल्याच्या वरच्या टोक्याला चाललो आहोत. हा जो आहे हा किल्ल्याचा व्ह्यू पॉइंट म्हणता येईल. या ठिकाणी बाल्कनी सुद्धा आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे लोक असतात या ठिकाणी एक विहंगम दृश्य असे मिळते. किल्ल्याची बाल्कनी म्हणा, किल्ल्याचा जो एक दृश्याचा पॉइंट आणि एंटरटेनमेंटचा पॉइंट या ठिकाणी दिसतो. पूर्ण जो उदगीर शहर आहे ते उदगीर शहर पूर्ण अगोदर एवढं नव्हतं, पण आता खूप वाढल्यामुळं जवळपास किल्ल्याच्या मध्ये सुद्धा आलेलं आहे. इसवी सन 1636 मध्ये मुघल सम्राट शहाजहा याने उदगीरचा किल्ला जिंकून घेतला. निजाम आणि मराठे यांच्यात 3 फेब्रुवारी 1760 रोजी युद्ध झाले आणि काही कालावधीसाठी उदगीरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपतच्या 3ऱ्या लढाई मराठ्यांच्या पराभवानंतर दक्षिणेत निजामांनी डोके वर काढले आणि त्यानंतर उदगीरवर हैदराबादच्या निजामाची राजवट लुडू झाली. हीच ती जो आम्ही स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं होतं की प्रवेशद्वाराजवळ 40 फुटाची दरी आहे, ती हीच दरी आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये जसं दौलताबादच्या किल्ल्यामध्ये पाणी असायचं त्याच पद्धतीची रचना या ठिकाणी करण्यात आली असावी. या ठिकाणी सुद्धा पाणी होतं आणि ह्याच्यापेक्षा जास्त खोल होतं. आता तरी माती वगैरे आल्यामुळे हे थोडंसं वर आलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये आणि जे डेंजर जनावर असतात जसं की मगर, साप वगैरे हे अगोदर या ठिकाणी सोडण्यात आलेले असावेत. हे जे बांधकाम किल्ल्याचं डागडुगीचं काम चालू आहे, जीर्णोद्धाराचं काम जे हातात घेतलेलं हे संपूर्ण काम जे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधायचे किल्ले त्याच पद्धतीमध्ये दगडामध्ये छन्नी आणि हातोडीने फोडून यामध्ये बांधत आहेत. हे खूप छान गोष्ट आहे. याच्यामध्ये आधुनिकतेचा कोणताही वापर न करता जसं जुन्या पद्धतीचा होता त्याच पद्धतीमध्ये करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
संपूर्ण किल्ला हा जो आहे तटबंदी आहे, कोणत्याही मार्गाने जो आक्रमणकारी होता दुश्मन या ठिकाणी कोणत्याही मार्गाने येऊ शकला होता। फक्त एकच प्रवेशद्वार होतं, ते समोर स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं होतं, तिथूनच फक्त एंट्री असायची आणि तेथे पहिले जुना पूल असायचा, जुना पूल असे किल्ल्यावर भुयारी मार्ग आहेत आणि जे की हे जे रस्ते कुठे निघतात हे सुद्धा कोणाला अजून माहित नाही। आणि असं म्हणतात की किल्ल्याचा जो भुयारी मार्ग आहे तो एक बिदरच्या किल्ल्यामध्ये निघतो आणि एक जो आहे तो मेन चौबारा बघितला आपण त्या ठिकाणी निघतो। असे जे भुयार आहेत त्या भुयारामुळेच या किल्ल्याला भुईकोट किल्ला असे म्हणतात। पलीकडे जे दिसते ते राणीचा महाल वगैरे आहे आणि खूप सुंदर असा जो हा किल्ल्याचा सर्वात मोठा आणि उंच भाग आहे। इथून पूर्ण किल्ल्याचे दर्शन एका फ्रेम मध्ये होऊ शकते आणि इथून उदगीर शहराचे सुद्धा दर्शन एका फ्रेम मध्ये होऊ शकते। मित्रांनो, ह्या साईडला श्री उदागीर बाबांचं देवस्थान आहे आणि दर सोमवारी दर्शनासाठी लोक जात असतात। उदगीरवर वेळोवेळी यादव, काकतीय, बहमनी, बरेचशाही, निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, मोगल, मराठे, हैदराबादच्या निजामांनी राज्य केले। यादव राजा दुसरा सिंगन याच्या कारकिर्दीत उदगीर अंबादेश मंडळातील देश विभागाचे स्थान होते। याचा एक उल्लेख यादवांच्या राजवटीतील सेनापती खोलेश्वर याच्या एका शिलालेखात उदगिरी या नावाने आलेला आहे। उदगीर हे काकतीयांच्या सरहद्दीवरील ठाणे असल्यामुळे तेथे यादव सैन्याची छावणी होती। काकतीयांच्या गणपती नावाच्या राजाने उदगीरवर ताबा मिळवल्याचा उल्लेख त्याच्या उपरपल्ली शिलालेखात 1235 या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे। यादवांनी हा प्रदेश पुन्हा परत मिळवला अशी माहिती मिळते। कानरदेवाच्या राजवटीत उदगीर देश हे लातूर मंडळातील गोपाल राष्ट्रोड्याचा अधिकार कक्षेत समाविष्ट होते। महानुभव साहित्यातील नोंदीवरून व मही कविताच्या बखरीनुसार रामचंद्र यादवाचा पुत्र भिल्लम 6वा हा यादव राजवटीच्या अखेरीस उदगीरचा शासक असल्याची माहिती मिळते। खान दौरान या मोगल सरदारांनी निजामशाहीकडून हा किल्ला घेतला। तसेच मोगल खान कोका याची या किल्ल्याच्या किल्लेदार म्हणून नियुक्ती केली गेली। तसा उल्लेखही किल्ल्यातील एका कमानीवर फारसी शिलालेखात आहे। मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हे समोर जे दिसत आहे हे खाचे खाचे असे छोटे पद्धतीचे केलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो उपयोग असावा हा ज्या टाइमला युद्ध झाला असेल, युद्धाच्या नंतरचा काळ जो असेल इंग्रजांचा काळ, त्या टाइम मध्ये या किल्ल्याचा वापर एखादा शासकीय बिल्डिंग म्हणून करण्यात आलेली असावी। 1724 पर्यंत सदावर खान, उलमुग, खातम खान व अन्य मोगल उदगीर किल्ल्याचे किल्लेदार होऊन गेले। 1685 मध्ये खातम खानाने या किल्ल्यात काही वस्तू बांधल्या संबंधीचा एक शिलालेख आहे। 1715 मध्ये मोगल मराठी यांच्या तह होऊन या प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले होते। 1724 मध्ये हा किल्ला निजामाकडे गेला। 1760 मध्ये मराठे व निजाम यांच्यात उदगीरची प्रसिद्ध लढाई झाली। यात मराठ्यांनी निजामाचा पराभव करून तहात 60 लाख रुपयांचा मुलूक मिळवला। परंतु पुढच्या वर्षी पानिपतच्या लढाईच्या संकटामुळे या तहाची अंमलबजावणी होऊ शकली नाही। मराठ्याकडून या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले होते। 1819-1820 मध्ये निजाम राजवटीविरुद्ध मराठवाड्यात बंड झाले, त्यापैकी उदगीर येथील देशमुखांचे बंड प्रसिद्ध आहे। 1820 मधील या उठावात देशमुखांनी हा किल्ला बळकावला होता। 1948 साली उदगीर स्वतंत्र भारतामध्ये सील केले गेले। तर मित्रांनो, हा होता उदगीरचा भुईकोट किल्ला। आपला व्हिडिओ कसा वाटला काही नाही कमेंट करून सांगा। नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।